जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा परिषद महिला बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग तर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेतील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या सुवैद्य पत्नी हे होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता रमाई यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तर यावेळेस महिला दिनानिमित्त शपथ देखील देण्यात आली। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। तर यावेळेस महिलांनी रांगोळी काढून जागतिक महिला दिनाचे महत्त्व या ठिकाणी रांगोळीतून विशद केले। तर या प्रसंगी या ठिकाणी महिलांचा जीवन प्रवास, सक्षम अंगणवाडीताई, बालविवाह, सोशल मीडियाचे दुष्परिणाम आदी विषयांवर या ठिकाणी रांगोळीसह नाटिका देखील सादर करण्यात आल्या। तर यावेळेस आदर्श अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, महिला अधिकारी कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सहपत्नी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महिला बाल विकास विभाग अधिकारी अजय फडोड, लेखा अधिकारी स्वरांजली पिंगडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी अभियंता जयश्री सार्वे, शिक्षण अधिकारी पुष्पावती पाटील, सहाय्यक प्रकल्प संचालक भावना पाटील, जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले। तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व महिला अधिकारी कर्मचारी, आशा सेविका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते।